नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत पोहे, कांदे पोहे. आता तुम्ही म्हणाल पोहे तर सर्वांनाच येतात, यात काय नवीन असं. पण कसं आहे मैत्रिणींनो, पोहे करताना अगदी अशा छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात. त्या जर का अचूक जमल्या तर आपले पोहे अगदी छान असे मऊसूत होतीलच. चला तर मैत्रिणींनो, आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण अगदी छान असे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल, काही किडे असतील, खडे असतील, ते निघून जातील. चाळल्यानंतर हे पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर हे पोहे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या पोह्यांना बाहेर हवा लागणार नाही व आपले पोहे कडक होणार नाहीत. ही पहिली टीप. पोहे धुतल्यानंतर अगदी एका झाकणाने झाकून ठेवायचे आहेत. तर आता आपण पोह्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे जाऊयात. इथे मी कांदा, हिरवी मिरची, मटार, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे हे सर्व घेतलेलं आहे. तर आता आपण पोहे करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकणार आहोत. पोहे करताना तेल थोडं मोकळ्या हाताने वापरा. पोहे करताना तेल कमी झालं तर आपले पोहे कोरडे कोरडे होऊ शकतात. तर आता तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण ह्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत. पोह्यांमध्ये हे तळलेले शेंगदाणे ज्यावेळेस आपण खातो ना, त्यावेळेस ते अप्रतिम लागतात. ह्या तळलेल्या शेंगदाण्यांचा क्रंच एक नंबर येतो. तुम्ही पाहू शकताय, अशा रीतीने आपले सर्व शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय, आपले शेंगदाणे अगदी छान असे फ्राय झालेत. आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता शेंगदाणे तळल्यामुळे आपलं तेल गरमच आहे. आता याच तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत. जिरं मोहरी तडतडल्यावरती आपण पोह्यांसाठी चिरलेला कांदा यामध्ये टाकणार आहोत. पोहे करताना कांद्याचा वापरसुद्धा अगदी मोकळ्या हाताने करावा, जेणेकरून कांदे पोहे आपण म्हणतो ना, कांद्यांची टेस्ट पोह्यांमध्ये फार अप्रतिम येते. कांदा फ्राय करताना आपल्याला कांदा जास्तसुद्धा फ्राय करायचा नाही आहे. कांदा आपल्याला मीडियम असं फ्राय करून घ्यायचा आहे. पोहे करताना ज्यावेळेस आपण कांदा जास्त फ्राय होऊ देतो, तर त्यावेळेस तो जास्त फ्राय झालेला कांदा पोहे खाताना जरा कडसर लागतो. त्यामुळे आपल्याला कांदा थोडाच फ्राय करायचा आहे. तर कांदा फ्राय होत आल्यावरती यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. तसंच यामध्ये कढीपत्तासुद्धा आपल्याला टाकायचा आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा अगदी छान असं फ्राय करायचं आहे. हे फ्राय होतानाच आपण यामध्ये मटारसुद्धा घालणार आहोत. कांदा हे सर्व फ्राय होताना यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत. मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण पोह्यांमध्ये हळद टाकतो ना, त्यावेळेस आपल्याला हळद जास्त फ्राय करायची नाही आहे. हळदसुद्धा ज्यावेळेस आपण जास्त फ्राय करतो त्यावेळेस हळदीचा कडसरपणा पोह्यांना येतो, किंवा त्याचा वाससुद्धा कडसर वाससुद्धा पोह्यांना लागतो. आता हळद फ्राय होतानाच आपण यामध्ये हिरवे मटार टाकून घेणार आहोत. हे सर्व अगदी छान असं फ्राय झाल्यानंतर आपण जे पोहे भिजत घातलेले आहेत, हे पोहे आपण मोकळे करून घेणार आहोत.
व मोकळे केल्यानंतर आपण हे कांदा हिरवी मिरची आपण फ्राय केल्यानंतर पोहे कढईत टाकून घेणार आहोत. कढईमध्ये पोहे टाकल्यानंतर चमचा खालच्या साईडनी वरती फिरवत पोहे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जेणेकरून कांदे, हिरवी मिरची, हळद हे सर्व पोह्यांना अगदी छान असं कोट होईल. आता आपण पोह्यांमध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहोत. मीठ, हळद हे सर्व टाकल्यानंतर आपण हे पोहे अगदी छान असे फ्राय करून घेणार आहोत. पोह्यांमध्ये आपण थोडं लिंबाचा रस आणि साखरसुद्धा टाकणार आहोत. पोह्यांमध्ये ही थोडी आंबट आणि गोड टेस्ट फार छान लागते. व साखर आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर आपण हे मिश्रण अगदी छान असं पोहे हलवून घेणार आहोत व छान अशी पोह्यांची वाफ काढणार आहोत. तुम्ही पाहू शकताय आपले पोहे अगदी छान असे रेडी झालेले आहेत. अगदी छान असे मऊसूत पोहे आपले रेडी झालेत. मैत्रिणींनो, मी पोहे करतानाच्या छोट्या छोट्या अशा छान अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्हाला आवडल्या का? त्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. So, like, share and subscribe. Keep watching. Bye मैत्रिणींनो.